रसिक हो, 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यानंतर उपासमारीने ग्रस्त असणारा राष्ट्र येथून सुरू झालेला प्रवास हा अविकसित राष्ट्रापर्यंत येऊन पोहोचतो. अविकसित राष्ट्रापासून सुरू झालेला हा प्रवास अल्पविकसित राष्ट्रापासून येऊन अल्पविकसित राष्ट्रापर्यंत येऊन पोहोचतो आणि अल्पविकसित राष्ट्रापासून सुरू झालेला हा प्रवास विकसनशील राष्ट्रापर्यंत येऊन पोहोचतो आणि विकसनशील राष्ट्रापासून सुरू झालेला हा प्रवास आत्मनिर्भर पर्यंत येऊन पोहोचतो. आणि याच प्रवासाची आख्यायिका मांडण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 104 विषय मांडतोय आत्मनिर्भर भारत. परीक्षक महोदय, प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने भाष्य करत असताना मला सर्वप्रथम आत्मनिर्भर भारत ही संकल्पना स्पष्ट करणं अधिक महत्त्वपूर्ण वाटायला लागतं. तर स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्यात सक्षम असणं, स्वयंपूर्ण असणं, अर्थातच आत्मनिर्भर असणं. आणि या संकल्पनेची पार्श्वभूमी सांगायची झाल्यास 1972 मध्ये इंदिरा गांधीजींच्या दशकात देशी उद्योगांना संरक्षण देण्याचा केला गेलेला प्रयत्न असेल. 1990 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये काही संघटनांकडून स्वदेशी उद्योगांचा झालेला प्रचार आणि प्रसार असेल. आणि आता 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इन इंडिया, मेक इन इंडिया अशा संकल्पनांच्या माध्यमातून दिला गेलेला आत्मनिर्भरतेचा नारा असेल. याचा मूळ उद्देश अगदी त्या काळापासून ते आजपर्यंतचा मूळ उद्देश हा इथल्या लोकांमध्ये स्वदेशीची भावना जागृत करणं आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवणं हाच असलेला आहे. 1965 मध्ये भारतात प्रचंड मोठा दुष्काळ कोसळला होता. भारताला उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत असताना भारतानं अमेरिकेकडे मदत मागितली आणि त्यावेळेस अमेरिकेनं भारताला एकदम निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य पाठवलं. या घटनेचा भारताला प्रचंड राग आला आणि भारतानं शेती क्षेत्रात तांत्रिक बदल घडवून आणण्यासाठी शाश्वत विकासाची अर्थातच आत्मनिर्भरतेची संकल्पना आत्मसात केली. आणि त्याच संकल्पनेच्या जोरावरती आज भारत 130 देशांना अन्नधान्य निर्यात करतो. एवढंच नाही तर आज भारतातील पंजाबमधील गहू समंत विश्वात प्रसिद्ध आहे. आज भारत गहू आणि तांदूळ उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावरती आहे. अन्न टंचाईने ग्रासलेला देश ते 130 देशांना अन्नधान्य पुरवणारा देश हा साध्य केलेला प्रवास आम्हाला आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर भारतानं शस्त्रास्त्र खरेदीला जास्त महत्त्व न देता नवनवीन शैक्षणिक संस्था उभारण्याचं आणि शिक्षण पद्धतीचा विकास व्हावा यासाठी नवनवीन शैक्षणिक धोरण आखण्याचं काम केलं. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या सर्वांना समान शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून 1986 मध्ये आलेलं शैक्षणिक धोरण असेल. नवीन शाळा उघडता याव्यात, एका राज्यात किमान एक मुक्त विद्यापीठ उघडता यावं यासाठी 1992 मध्ये आलेलं सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल. आणि आता भारताला जागतिक ज्ञान महासत्ताक बनवण्यासाठी आणि व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा भाग बनावा यासाठी 2020 मध्ये आलेलं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल. अशा धोरणांच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेची वाटचाल होत असते. आणि त्याच धोरणांच्या बळावरती आज भारतात 23 IIT संस्थान, 19 एम्स संस्थान, 31 NIT संस्थान, 1070 विद्यापीठे तर 14,89,512 एवढ्या शाळा आहेत. मग ही शिक्षण क्षेत्रातली झालेली प्रगती आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. एवढंच नाही, कधी काळी रशिया किंवा इतर राष्ट्रांच्या साह्यानं अंतराळात उपग्रह पाठवणारा भारत देश आज त्याच देशानं इतर 34 राष्ट्रांचे 342 उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या पाठवण्याचं काम केलं आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात जास्त वेगाने विकसित होणाऱ्या अंतराळ संस्थांपैकी एक असलेली इस्रो ती सुद्धा भारतातलीच. आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा ठरलेला पहिला देश असेल. या चंद्रयान 3 ची यशस्वी झालेली मोहीम असेल. G20 झालेला भारतात यशस्वी आयोजन असेल. भारतानं जगाला दिलेला वसुधैव कुटुंबकमचा नारा असेल. चायनाला धुडकावून मेक इन इंडियाचा दिलेला नारा असेल. अर्थातच काय तर आज भारत स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय. अर्थातच भारत आज आत्मनिर्भर बनतोय. 2009 मध्ये सर्वात मोठी आर्थिक महामंदीची लाट आली होती. त्यावेळेस काहीही चांगलं घडत नव्हतं. समांतर राष्ट्रातल्या अर्थव्यवस्था ह्या ठप्प पडल्या होत्या. परंतु भारताचा GDP हा 9% होता, जो सर्वोत्कृष्ट समजला जातो. आणि त्याचं कारण असं होतं, भारतानं त्यावेळेस आत्मनिर्भरतेची संकल्पना आत्मसात केली होती आणि त्यानुसार वाटचाल सुरू केली होती. एवढंच नाही तर आज भारतातली अर्थव्यवस्था ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा गणल्या जाते. मग ही आर्थिक क्षेत्रातली झालेली प्रगती नक्कीच आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. परंतु परीक्षक महोदय, प्रस्तावाची दुसरी बाजू मांडायची झाल्यास आज सुद्धा आम्ही अनेक राष्ट्रांवरती अनेक गरजा भागवण्यासाठी अवलंबून आहोत. आज आम्ही कॅनडाकडून डाळी, कडधान्य तर जपानकडून इलेक्ट्रॉनिक घटक, कपडे
कपडे, तर रशियाकडून विमाने, जहाजे, शस्त्रे, मोजमापाची साधने, तर युके कडून कोळसा, तर रशियाकडून इलेक्ट्रॉनिक्स घटक, सोने, चांदी, गॅस टर्बाईन्स इत्यादी साधनांची आयात करत असतो. एवढंच नाही तर आज सुद्धा भारत हा 140 राष्ट्रांकडून तब्बल 6,000 वस्तूंची मागणी करत असतो. आपल्यापेक्षा बिकट परिस्थिती असलेला राष्ट्र पाकिस्तान आज भूक निर्देशांकात 102 आणि बांगलादेश हा 81व्या स्थानावरती आहे. तर विकसनशील राष्ट्र म्हणून संबोधणारा आपला भारत देश आज 111व्या स्थानावरती आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आज भारतामध्ये उपासमारी, बेरोजगारी, गरिबी, लैंगिक असमानता, शिक्षण आणि नोकरीची सुरक्षा प्रदान करणं अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. मग एवढ्या सगळ्या समस्या उद्भवत असताना आणि अनेक क्षेत्रांसाठी इतर राष्ट्रांवरती अवलंबून असताना भारत अजूनही खऱ्या अर्थानं पूर्ण आत्मनिर्भर आहे का? आजच्या विषयाच्या अनुषंगानं निर्माण होणारा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इंडिया 2020 नावाच्या पुस्तकामध्ये यज्ञ स्वामी राजन असं म्हणतात की तुम्हाला भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर त्याची अपेक्षा न ठेवता त्याची जाणीव ठेवायची आहे. आज तुम्ही 2 शहरांना समृद्धी महामार्ग बनवताय, परंतु 2 खेड्यांना जोडणारा तुम्हाला शाश्वत विकासाचा महामार्ग बनवावा लागेल. स्किल इन इंडिया, मेक इन इंडिया अशी तत्व देशाच्या मातीत रुजतीलही, परंतु त्याच स्किल इंडियाच्या पोस्टर खाली झोपलेल्या अर्ध्याहून अधिक भारताच्या भुकेचा प्रश्न तुम्हाला मिटवावा लागणार आहे. विषमतेचा दूर लोटावा लागणार आहे. तेव्हाच भारत हा खऱ्या अर्थानं सर्वसमावेशकरित्या आत्मनिर्भर होईल. शेवटी मंचाची रजा घेत असताना इतकंच, हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि हिंदूंच्या लिप्पात मुस्लिमांचे डोळे वाहतील. स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असेल आणि विषमता, जातीयता, धर्मांधता याचे नाव नसेल, तेव्हाच माझा भारत हा खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर असेल. सूर्या